बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत। दररोज एक तुम्हाला मी वेगळा विषय दाखवतोय। आता मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये महत्त्वाची आणि कलावंताची बातमी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कला जोपासण्याचं काम जे करतात ते कलावंत। आणि इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे ते कालिका कला केंद्र आहे, लोकनाट्य कला केंद्र कालिका। आता आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं हे गाव आहे आणि इथं कला केंद्र म्हणजे मनोरंजन करतात आणि लीगल आहे, अनलीगल नाही। अकलूज या ठिकाणी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये 28 वर्षानंतर हे त्यांनी आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या कालिका कला केंद्र या ठिकाणचा जो ग्रुप डान्स सादर केला त्या ठिकाणी आणि त्यांच्या वतीने त्या कलाकारांना प्रथम पारितोषिक मिळालं। त्याच ठिकाणी मी आहे। आता नेमकं काय आणि कुठं कार्यक्रम झाला, या कला केंद्राला बक्षीस मिळालं आणि त्यांच्या काय भावना आहेत, कशी त्यांनी तयारी कशी केली होती, अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 3,47,00,000 व्ह्यूअर्स आहेत। तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत बघायला मिळेल। या कला केंद्राच्या मालकीन जे आहेत त्यासुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। हे जे हा जो ग्रुप आहे, इकडे कॅमेरा दाखवा थोडा, हा जो ग्रुप आहे ना, याच ग्रुपनं ते बक्षीस पटकावलेलं आहे आणि यांना तब्बल 3 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे। अकलूज या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती, लावणी स्पर्धा या ठिकाणी त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्या लावणी स्पर्धेमध्ये या ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। यांना तब्बल 3 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि त्यांनी आता इथं मुजरासुद्धा सादर केलेला आहे। मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ शेवटी दाखवणार आहे। मात्र नेमकं बक्षीस कसं मिळवलं, 28 वर्षानंतर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला हे प्रथम बक्षीस मिळाले। आपल्यासोबत या कला केंद्राच्या मालकीन आहेत। नेमकं काय सांगाल तुम्ही की इथं हा जो महोत्सव आहे, इथं तुम्ही भाग घेतला होता त्या महोत्सवामध्ये आणि हां स्पर्धा आणि त्याचं बक्षीस मिळालं तुम्हाला, काय सांगाल? तुमचं नाव काय पूर्ण? निर्मला मोहन जाधव। बरं, आता तुमचं कालिका कला केंद्र हे जे आहे या इथं तुम्ही इथले जे कलावंत आहेत, कलाकार आहेत, तिथं ते सहभाग घेतला तुम्ही त्याच्यामध्ये, काय सांगाल? तुम्हाला कशी तयारी कशी केली होती, त्याच्यामध्ये अडचणी काय येतात आणि बक्षीस मिळाले तुम्हाला, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? अडचणी खूप येतात, 2-2, 3-3 महिने मुलींना सतत ते रेशल करावं लागते आणि कष्ट घ्यावं लागते। त्यातून आम्ही हे सगळं तयारी केली आणि खूप 10 जण स्पर्धक होते तिथं, 6 म्हणजे 10 ग्रुप होते। 10 ग्रुपमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक निघालं भेट। तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता तुम्हाला वाटलं होतं हे बक्षीस मिळेल तुम्हाला? विचार तर असाच केलता की मिळन, पण पहिलं मिळन असं वाटलं नव्हतं। बरं, किती रुपयाचं बक्षीस मिळालं तुम्हाला पहिलं? 3 लाख आणि ट्रॉफी। बरं, हे कुणी म्हणजे स्पर्धा कुठं होती ती, कुणी आयोजन कुणी केलं होतं त्या स्पर्धेचं? आयोजन केलं तर बाळादादा मोहिते पाटील हे परिवार आणि स्वरूपा आणि दिदी साहेब हे केलेलं आहे आणि ते गेले 28 वर्षापासून करतात। सगळ्यांना कलाकाराला पुढे नेण्यासाठी पारंपरिक लावणी जे जिवंत राहावा, त्याचं सगळं त्या कलाकाराला उत्साह भेटावा, सगळेजण आम्हाला चांगल्या नजरानं बघावं ह्याच्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतले आमच्यासाठी बी। म्हणून आम्ही पण 2 महिने कंटिन्यू रेशल करून घासून ते कार्यक्रम खूप टफचा होता, आमच्यासाठी तर टफचाच होता। कला सादर करता तुम्ही सगळी, हे सगळं प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काय काय प्रयत्न करावे लागले तुम्हाला नेमकं? आता ही कला सगळी सादर केली आपण, काय सांगाल तुम्ही? इथं कला सादर ज्यावेळेस करताय याचं तुम्हाला नियोजन कसं करावं लागलं नेमकं, काय सांगाल? नियोजन म्हणजे काय नाही, असंच जे रेसल आमची 1-2 महिन्याची रेसल चालू होती, सगळ्याला सोबत घ्यायचं, मेहनतीनं रेसल करायची, असं काहीतरी चालू होतं आमचं। आमचे 12-12 तास, आम्ही 6-6 तास 12-12 तास रेसल करायचो कंटिन्यू
कोणाचं काय दुःख कोणाचं काय दुःख होतं. तुम्ही कला केंद्रामध्ये काम करताय, हे करत असताना तुम्ही सगळं हे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्यायचा असं ठरवलं. किती होत्या तुमच्या कलाकार, किती सोबत होते काय? 10 जण होतो आम्ही 10 सगळे. जणी. पण तुम्ही 10 जणांचा मेळ कसा लावला तुम्ही? कसं आम्ही एक ग्रुपच्या आहात ना सगळे. मग आमच्या मालकीनबाई म्हणल्यात की तुम्ही घेता का? म्हणलं हो. कोण आहेत मालकीन तुमच्या? निर्मला जाधव. अच्छा, काय? निर्मला जाधव. बरं, तुमचं काय नाव आहे? काजल काळे, कुठले आहेत तुम्ही? परभणी. बरं, किती शिक्षण किती झालं तुमचं? शिक्षण 7वी पास आहे आम्ही. बरं, या तुम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, तुम्ही कला सादर करता, तुम्ही याच्यामध्ये अडचणी येतात खूप असं वाटतंय तुम्हाला? हो, खूप अडचण. काय अडचणी म्हणजे काय कसं? खूप अडचण येतात. घरी जायला भेटत नाही. केव्हा केव्हा तर तब्येत पण साथ देत नाही आमची. पण तरी आम्ही हे करत आलोय आणि करत राहणार आहे नेहमी. कारण की याच्यामुळं कुठंतरी आम्हाला वाटतं की आम्ही पुढे जाऊ शकतो. आमची कला सादर केली तर नेहमी लावणी जिवंत राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा राहते, म्हणून आम्ही हे करतोय. पायामध्ये घुंगरू बांधले तुम्ही, वाटलं होतं तुम्हाला? हो, काय वाटणारच ना. घुंगरू बांधल्यावर चांगलं वाटणारच आम्हाला. आज आमचं नाव होते ते चांगल्यासाठीच होते ना. किती म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही कला सादर करता? हे तुमचं वय किती होतं त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पदार्पण केलं तुम्ही कलेमध्ये? एक्झॅक्ट 21-22 एज होती आमची तेव्हा आम्ही आलतो तेव्हा. पारंपरिक हा नृत्य सादर करायची कला कोणाच्या अंगी होती तुमच्या कुटुंबामध्ये? कुटुंबीय म्हणजे आमच्या पिढीने पिढी करत आलेले आहेत, पण मी पण त्याच्यातलीच एक. त्याच्यामुळं ते आम्हाला अंगातच आहे आमच्या कला सादर करायची म्हणल्यावर. काय वाटते बरं, लोक असे बघायला येतात कला केंद्र म्हटलं की लोकांना काय वाटते, आणि तुम्ही कला सादर करताय? नाही, आम्ही करतोय कशामुळं? कारण की लोकांचा दृष्टिकोन बदलावा आमच्या कलाकारांना. कारण की इथं येतात ते वेगळ्या दृष्टिकोनाने येतात, म्हणून आम्ही आता जे करतोय ते लोकांची नजर बदलावं. आमच्याकडं जे आमची लावणी आहे ती पुढं जावं, लोकांचं मार्गदर्शन चांगलं व्हावं, दृष्टिकोन चांगलं व्हावं, म्हणून आम्ही सगळं प्रयत्न करतोय. आणि कुठंतरी बाळदादामुळे आम्हाला यश पण मिळतंय असं वाटतंय. आणि आमच्या पाठीमागं हे सगळे उभा पण राहतात, म्हणून आम्ही हे करतोय. कलाकारामध्ये तुमचा कधी वाद होतो असा की एखादी कला सादर करताय आपण? नाही नाही, असं कधीच होत नाही ना. असं वाटतंय असं काय? नाही नाही, असं काहीच नाही. आम्ही एक जीवन. प्रेक्षक साथ देतात तुम्हाला? प्रेक्षक येतात तुमची कला बघण्यासाठी येतात? भरपूर भरपूर प्रेक्षक लोक पण साथ देतात, आणि आम्ही सगळे एक जीवानं करतोय म्हणून तर आज नंबर घेतला. या कलेमध्ये भाग घेण्यासाठी वेगळ्या दृष्टीने बघितलं जाते समाजामध्ये, तसं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पहिले वाटत होतं. काय वाटत होतं? की वेगळे नजरेनं लोक काय समजतात कलाकारला काय नाही, पण आता जशी लावणी पुढे पुढे चालली तसं लोकांचा दृष्टिकोन पण बदलत चाललंय. जरा चांगल्या नजरेनं बघताय आम्हाला पण. काय वाटतं तुम्हाला मग? तुम्ही इथं कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, लावणी राज्यस्तरीय इथं स्पर्धा पार पडली, त्याच्यामध्ये तुमचा हा ग्रुप होता, सहभाग घेतला तुम्ही? हो हो, चांगलंच वाटणार ना. तिथं तुम्हाला गेल्यावर काय वाटलं बरं सुरुवातीला तुम्ही तिथे गेलात तुम्ही? नाही, तिथं खूप अवघड होतं. काय अवघड होतं? 10 जण टॉपला होते आमच्या सोबत. कोण होते, कुठले होते? मोडलीम होती, चौफुला होता, सणसवाडी होती, वेळा होती, भरपूर थिएटरच्या तुम्ही इथे येण्याअगोदर कुठं दुसरीकडे काम केलं? मी अगोदरपासून इथंच आहे. याच्या अगोदर मी मोडलीमला होते, पण जशी म्हणजे माझी मम्मीच म्हणा ही एक मालकीनबाई. मम्मी म्हणजे काय? मम्मी म्हणजे आई समानच आहे माझी. मम्मी म्हटलं जातं त्यांना? हा, मम्मी म्हटलं जातं. आम्ही तर सगळे मम्मीच म्हणतो का, आणि ओळखले बी मम्मी म्हणून. परिवारामध्ये राहिल्यासारखं वाटतं तुम्हाला? भरपूर. माय आमची ती नाही नसल्यापेक्षा ही असलेलीच आम्हाला बरी वाटते. क्या बात आहे. हीच आमची माय, सगळं काही आमचं हेच समजत. सुखदुःखामध्ये असं? हा, नक्कीच नक्कीच. आमचं सुख राव, घरचे सुख राव किंवा बाहेरचं दुःख राव, कुठलंही काही राव, मम्मीच आमचं सगळं काही करतात. एखादा प्रसंग दुःखामधला सुखामधला असं आठवतं कुठला? दुःखातल्यातलं खूप आहे, सुखातलं काही सांगता येत नाही, पण दुःखातले जेव्हा पण आमचं कुठलंही दुःख येऊ दे, छोटं राव मोठं राव, इतकंच नाही की आम्ही रेसल करताना कधी आम्हाला काय झालं तर लगेच सुविधा हे आण ते आण, मुलांना सांगणं, काळजी करणं, सगळं ते बरोबर. असं एखादं काय झालं होतं कधी? तुम्ही आता एवढं घुंगरू बांधून असं प्रॅक्टिस केली तुम्ही त्यावेळेस? ती यांना चक्कर आली होती रेसलमध्ये. श्वेता नावाचं यांना चक्कर आली होती. सांग ही तुम्हाला स्वतः बोलतो मी त्यांच्याशी. रेसलमध्ये चक्कर आली होती, तर तिला 2 मिनिटं थांबवलं, मग तिची काळजी घेतली, दवाखान्यात पाठवलं. आम्ही कंटिन्यू करतो, आम्ही स्वतः म्हणतोय त्यांना की आम्ही कंटिन्यू रेसल करतो, पण त्यांना 1 दिवसाचा रेस्ट देऊन हॉस्पिटलला स्वतः पाठवतात, आणि सगळ्याची काळजीपूर्वक काय करताय काय नाही काळजी घेतात, गोळ्या मेडिसिन घेतात. पहिले तुम्ही बरं मग रेसल करू असं म्हणलं जातं. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, प्रमुख भूमिका निभावली तुम्ही. प्रमुख म्हणण्यापेक्षा आम्ही सगळेच होतो त्या वारीला. कशी स्पर्धा असते ना, ती एकटी मुळ नसती, 10 जणी बरोबर असल्या तर ती स्पर्धा घेत असताना प्रेक्षक समोर होते.
काय वाटलं बरं टाळ्यांचा असा आवाज येताना तुम्हाला काय खूप वाटलं? बरं वाटलं आम्हाला. तर कसं अंगाला काटे आल्यासारखेच होत होते की जेव्हा टाळ्या मिळतो एक कलाकारला सगळ्यात अपेक्षित काय असतं टाळ्या, आणि ते टाळ्या आम्हाला भेटत होते. त्याच्यामुळे आम्हाला पैशापेक्षा टाळ्या महत्वाच्या का पैसे? नाही 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 टाळ्या महत्वाच्या. क्या बात आहे. पैसे काही उपयोगाचे नसतात, कधीही कमवता येतात, पण जे टाळ्याचा गरगरज असतो ना तो वेगळाच आज असतो. पण तुम्हाला टाळ्यांनी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता, चांगलंच वाटलं, खूप छान वाटलं होतं आम्हाला. सन्मान केला आपला. हो हो खूप छान वाटलं. इथं वाटलं होतं या जिल्ह्याला सन्मान मिळेल असं? एकमेव आमच्या मुलीचं तर टार्गेट होतं एकच, की आमच्या मम्मींना किंवा आमच्या मागं जे पण आहेत, जे शिकवणारे आहेत, मागं उभा आहेत, त्यांना आम्ही कुठं ना कुठं स्थान द्यावं, हे आम्ही करून दाखवलंय म्हणून. पण आम्ही आज ते केलंय, आमच्या परीनं तर आम्ही खूप काही केलंय आणि त्यांना त्यांच्या परीनं खूप केलंय. त्याच्याबद्दल आम्ही तर धन्यवाद मानतो कधी तिघांचा. त्या आता तुम्ही कलाकार म्हणून काय संदेश द्याल? तुम्ही प्रेक्षक येतात इथं, काहीच नाही, हेच संदेश असून की कालिका कला केंद्रामध्ये तुम्ही काम करताय. हो हो. तुमचं नाव काय? तुमच्या ह्याचं कसं असतं, सिस्टम कसं असतं इथलं? आमच्या पार्टीत 10 जणी आहेत. आमच्या पार्टीचं नाव आहे निर्मला अनिता अष्टीकर, चोराकई, कालिका थिएटर आहे. बरं. लोकनाट्य कला केंद्र. काय संदेश द्याल तुम्ही लोकांसाठी, प्रेक्षकासाठी काय? काय नाही, आम्हाला एकमेव दृष्टिकोन चांगले असावा, जेव्हा पण या तेव्हा टाळ्याचा गरगजाच राहावा, असंच व्यवस्थित सगळं राहावं. प्रेक्षकांना आमच्याकडे चांगल्या नजरेनं बघावं, येत राहावं, दृष्टिकोन वाईट कधीच करू नये आमच्याकडं, एवढीच आमची अपेक्षा आहे. बघा, वाटलं नव्हतं आपल्याला 7वी शिकलेली कलाकार मात्र किती भारी बोलतात. इथं गायिकाचा आवाज होता बघा. तुम्ही शेवटी उभारलात. तुमची उंची पण खूप छोटी दिसते, पण तुमचा आवाज खूप मोठा होता. काय सांगाल तुम्ही? असं ज्यावेळेस गाणं सुरू केलं आता तुम्ही इथं, ज्यावेळेस ते तुम्ही गायिका आहेत, ज्यावेळेस गाणं म्हणत होता त्यावेळेस तुमचा आवाज असं वाटत होता की असा कुठला तरी रेकॉर्ड केलेला आवाज आहे. काय नाव आपलं? माझं नाव प्राजक्ता प्रवीण महामुने. बरं. हां. कुठले आहेत आपण? मी साताऱ्याची आहे. बरं. किती दिवस झाले इथं काम करताय? नाही, मी प्रोफेशनल सिंगर आहे. मला बोलवलं आहे कार्यक्रमासाठी. तुमच्या कार्यक्रमात होता तिथं? हां, मी कार्यक्रमात होते अकलूज. तुमचा आवाज एवढा खूप असा मधुर वाटतो. हो. किती वर्षापासून ही कला करता? मी गेले 30 वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे. बरं. हां, मग? 25-30 वर्ष झाले. आता बक्षीस मिळालंय तुमच्या ह्या पथकाला, काय वाटतं तुम्हाला? मला खूप अभिमान वाटतो. मी पहिल्यांदाच या थिएटरला प्रोफेशनल गायिका म्हणून सिंगिंगसाठी आले होते. मला खूप बरं वाटते की मी पहिल्यांदाच आले आणि मी त्यांच्या आनंदात मी सहभागी झाले. वाटलं होतं आपल्याला बक्षीस मिळाले? नाही. तिथं होते का तुम्ही अकलूज मध्ये? मीच होते गायला, अकलूजला मीच होते गायला. आणि माझी तर इच्छा होती मनापासून की मी जिथं गायलंय तिथं नंबर हा पाहिजेच आहे. हां. आणि ते मग पूर्ण आता पुढं काय? पुढचं काय स्वप्न काय पुढचं आपलं? काय यांच्यासोबत यांनी बस खूप मोठी दिसते तुमची. बरं, बोला. यांच्यासोबत काम करायचं. काम करणार तुम्ही यांचं? हां. बरं. काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? साक्षी. बरं. गाव? परभणी. बरं. किती दिवस झाले इथं काम करताय आपण? या ग्रुपमध्ये होता आपण? मी तसं म्हणलं तर मम्मी माझ्या सोबतच आहेत. मी लहानाची मोठी त्यांच्या बरं. मम्मी हे नाव कसं ठेवलं तुम्ही? काय सगळ्यांनी ठेवलं का पहिलंच नाव आहे? नाही, आम्ही सगळे त्यांना आईच म्हणतात. ते आमच्या आई समान. काय कारण आहे बरं? मम्मी काय म्हणता तुम्ही? ते आम्हाला खूप जीव लावतात, ते आईसारखं सांभाळतात. वाटतं इथं आल्यानंतर आईची माया असं देतात? हा, खूप देतात ते आईची माया. आमच्या आईची कमी होत नाही. ते आमचा पूर्ण परिवार आम्हाला सोडून राहते ना, त्याच्यामुळं आम्हाला म्हणतात ना ते परिवाराची कमी होत नाही त्यांच्यासोबत राहिल्याच्या नंतर. एखादा अनुभव आहे आईचं प्रेम मिळतं तुम्हाला यांच्याकडून? खूप भेट. तसं काय? खूप जीव लावतात ते आम्हाला, कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत. एखादा अनुभव सांगा. आठवत नाही? दुखलं सुखलं दवाखान्यात नेतात, खूप काळजी करतात. बरं. तुम्ही एवढे वय काय तुमचं आता? माझं वय 21 आहे. 21 वर्षामध्ये तुम्ही ही कला सादर करताय. पायामध्ये घुंगरू आहेत तुमच्या. इकडे दाखवा कॅमेरा थोडा. बघा, यांच्या पायामध्ये वय 21 वर्ष आहे या मुलीचं, आणि त्याच्या पायामध्ये घुंगरू बांधलंय आणि कला सादर करतात. नेमकं किती वर्षापासून तुम्ही हे करता सगळं? आता नवीनच आली मी, वर्षच होते. का बरं या क्षेत्रामध्ये तुम्ही असं हे केलं? घरची मजबुरी असते ना सगळ्यांची. काय काय वाटतं असं काय? नाही सांगू शकत. परिस्थिती वाईट असल्यानं. बघा, कलाकार जे आहेत ना ते काय सांगाल? तुम्ही पण होता तिथं त्या ग्रुपमध्ये? हो, आमच्या मी ह्या ग्रुपला मी मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीला मी तुमच्याकडे आलो त्यावेळेस बोला. हा, मी ह्या ग्रुपला निर्मला अष्टीकर या ग्रुपला मी मार्गदर्शक म्हणून काम केलंय. म्हणजे मुलींना सगळं सांगणं,
जे काय मार्गदर्शन लागतं ग्रुपसाठी. या सगळ्या मुली एकत्रित येण्यासाठी काय अडचणी येतात तुम्हाला? नाही, अडचणी असं काहीच नाही. एक जीव असला सगळ्यांचा की ग्रुप चांगला तयार होतो. तसं त्या ह्यामध्ये ग्रुपमध्ये कोणीच मुली अशा भांडखोळ किंवा काय अशा वेगळ्या अशा काही नाही, सगळ्या सारख्याच आहेत, चांगल्याच आहेत. तुम्हाला याच्यामध्ये असं काय करताना यांची कला सादर करून घेण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी काय अनुभव एखादा आला? नाही, असा अनुभव नाही. कोरिओग्राफर आहे महेंद्र सर आहेत, मी मार्गदर्शक आहे फक्त. हां. ढोलकीपटू कुठे गेले आपले? बरं, तुम्ही काय करता? मी महेंद्र बनसोडे. मी डान्स कोरिओग्राफर आहे आणि हा जो कार्यक्रम बसवला होता तो पूर्ण नृत्य दिग्दर्शन मी केला होता. तुम्हाला वाटलं होतं का ही असं बक्षीस मिळेल आपल्याला इथं? मी तर पूर्ण तयारीनिशीच आलो होतो, पण ज्यावेळेस मी प्रथम आलो होतो आणि मुलींना पाहिलं तर एक एक अशा जसं अप्सरा, मेनका, बरखा असं म्हणायला हरकत नाही, इतक्या सुंदर मुली होत्या. आणि मी दरवर्षी अकलूज लावणी महोत्सवात नृत्य दिग्दर्शन करत असतो, पण पहिल्यांदा जेव्हा मी हा ग्रुप पाहिला आणि त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की जरी काही कच्च्या मुली असतील, मी हाताला धरून शिकवलं, मुलींनी अगदी शेवटी यश आणून दाखवलं. तुम्ही किती वर्षापासून हे काम करताय तुम्ही? मी वयाच्या 5व्या वर्षापासून करतोय आणि नृत्य दिग्दर्शन सुरू झालं माझं तुम्ही ह्या मुली पाहिल्या, ह्या आत्ताच्या मुली, असं वाटलं तुम्हाला की ह्या कला ह्याच्यामध्ये सादर करू शकतात आणि तिथं बक्षीस मिळू शकतं आपल्याला, असं वाटलं होतं काय? आधी मुली म्हणत होत्या सर आम्ही नाही करू शकणार, पण मी म्हटलं आत्मविश्वास हा पाहिजे. जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर आपण नक्कीच प्रथम क्रमांक आणू. सुरुवातच माझी इथं नव्हती. आपल्याला जर करायचं आहे तर प्रथम क्रमांक घेऊन यायचं आहे, नाही तर मग करायचं नाही. आणि मुलींनी ते करून दाखवलं. अच्छा, बघा इथं हे जे कलाकार आहेत 10 मुली होता आपण मध्ये. काय नाव आपलं? नाही बोलू शकत. काय नाव आहे? श्वेता. बरं, काय वाटलं बरं आपल्याला कार्यक्रम पार पडला? छानच वाटलं. इथं पण मुजरा सादर केला आता. हा, मग कला सादर करायलाच असते ना, तर कला मराठमोळी लावणी सादर केली, कला पायामध्ये घुंगरू बांधून तुम्ही हे सर्व नृत्य सादर केलं तुम्ही. असं कधी वाटलं होतं की हे करू शकता? नाही, पहिले तर नव्हतं वाटलं, पण मम्मी सगळ्यात मोठा आधारस्तंभ, मम्मी प्रमिला ताई आणि आमचे सर, ह्यांचं कोणते सर? महेंद्र बनसोडे. आणि आमचा महत्त्वाचं म्हटलं की आमचा ग्रुप जो आमचा 10 जणींचा संघ आहे, आम्ही एकमेकीला म्हणजे कॉन्फिडन्स होता की आम्हाला की आम्ही करू, त्यामुळं एवढं सगळं झालं. नाही तर हे झालं ना. मम्मी म्हणजे आई म्हणता कसं? हा, मम्मी. एवढं सोपं आहे मम्मी म्हटलं? हे सोपं नाहीये, पण त्या आमची काळजी घेतात ना, म्हणून त्यांना आम्ही सगळे आई म्हणतो. आम्हीच नाही, माझी आई पण त्यांना आईच म्हणते. क्या बात आहे. हा, कारण की लहानपणापासून मी माझी आई लहानाची मोठी त्यांच्या समोर झाली, मी पण लहानाची मोठी त्यांच्या समोर झाली आहे. शाळा किती शिकते आपण? मी 12वी पास आहे. 12वी पास, तरी पण इथं आलात? हा, काय करावं, आवड आहे मला कलेची म्हणून काय? आले. कलाकार असे प्रेक्षक दाद देतात? हा, देतात ना, देतात दाद. मग असं काही नाही की नाहीच केलं पाहिजे, करायलाच पाहिजे. ज्या इथं आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे, सगळ्यांनी पुढं होऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बघा, कालिका कला केंद्रामध्ये इथं आता या ग्रुपचा प्रथम क्रमांक आला, त्यांना बक्षीस मिळालं आणि इथं त्यांचा कार्यक्रम पार पडला, त्यांचा सन्मान सोहळा केलेला आहे. काही कलाकार अजून बोलतात कोणी? काय सांगाल? आहे होय. बोलायचं काय नाव आहे आपलं? तस्लीम शेख. काय वाटतं तुम्हाला कला सादर करताय आपण? तुम्ही होता त्या ग्रुपमध्ये? हा, होते ना, पण छान वाटते कला सादर करायला. काय कोणी सपोर्ट कोण करते तुम्हाला सपोर्ट असं कला? आम्हाला मम्मी करते. हा, त्या मम्मीमुळेच आम्ही आज इथपर्यंत आहेत. बघा, ही कला जी आहे ना, हे कलाकार आहेत महिला, आणि त्या महिला कलाकार जी मालकीण असतात कला केंद्राच्या, त्यांना मम्मी म्हणतात. मम्मी म्हणजे आईचं प्रेम सोपं नाही. आई आहेत तुम्ही यांच्या. आई नक्की आईचं प्रेम देता त्यांना देता का? असं मनापासून प्रेम देते मी त्यांना, कारण की माझं काय कोणी नाही आहे ह्याच्यामध्ये. माझं म्हणजे स्वतःच असं मुलगी किंवा काय असं काही नाही इकडं. मला मुलबाळ वगैरे आहे काय? आहे ना मुलगी, मला मुलगी एक. कुठं असते ती मुलगी? डॉक्टर आहे माझी मुलगी, MS डॉक्टर आहे. कुठं? MS डॉक्टर आहे माझी मुलगी. तिचं लग्न करून दिलेलं आहे. जावाई MD आहेत माझे. पण माझ्यासाठी ह्या सगळ्या माझ्या मुलीसारख्याच आहेत आणि माझ्या मुलीपेक्षा कमी पण नाही येते. त्याच्यामुळे मी त्यांना आईसारखंच प्रेम देते. त्यांना तुम्ही लेकरासारखं सांभाळताय, काय अडचणी येतात? खूप अडचण येतात त्यांना. त्या अडचणीला मी सामोरी उभं राहते की नाही हे प्रश्न त्यांना विचार. एवढी सोपं आहे कला करणं? सगळे प्रेक्षक येतात इथं या ठिकाणी. एवढं सोपं काहीच नाही. माझं जीवन बी सोपं नव्हतं आणि त्यांचं जीवन बी सोपं नाही. एवढं सोपं काहीच नाही. पण त्याने पुढं जावं ही माझी धारणा, माझी इच्छा.
म्हणजे माझा ध्येय आहे आता हे माझ्या संदेश काय कराल आपण? मी संदेश करणार सगळ्या थिएटर मालकाला किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या कला केंद्राच्या मालकाला की हे कलाकार आहेत हे पुढे न्यायचं काम आता आमचं आहे. आमची तर जीवन संपलेलं आहे. शासनाने याच्यासाठी काय मदत केली पाहिजे असं वाटतं? शासनाने आम्हाला सगळ्याला कलाकाराची पगार दिली पाहिजे. परत कलाकाराला काय दुःख सुख असलं कोणाला अटॅक, आता ही जी मुलगी आहे ना कुठे गेली काजल काळे, तिला हार्टचा प्रॉब्लेम आहे ह्याचा, तरी सुद्धा ती एवढी कला सादर करते. मग ह्या गोष्टीकडे बी सरकारानं काजल कुठे आहे ती? काजल कुठे गेली गेली होय हा बोला. तर सरकारानं बी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्या टोटल कलाकाराकडं. बोला त्यांना, कुठे आहे? ढोलकी वादक, तबला वादक, पेटी वादक हे सगळे सगळ्यांना काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? काय अलीकडे इकडे. हार्टचा प्रॉब्लेम मला हार्टचा प्रॉब्लेम आहे. तरी पण कला करताय आपण? हो, तरी पण कला करताय? आवड आहे मला, त्याच्यामुळं करणार. काय होतं तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? रक्त पोचणे होत नाही हार्टला व्यवस्थित. श्वास बंद होतो अचानक. दाखवलं तुम्ही ते दवाखान्यामध्ये वगैरे? इथं धाराशिवला दाखवलं होतं करंजकर सर पाशी. तिथं ट्रीटमेंट चालू होतं. आता परभणीला आमच्या ICU मध्ये चालू आहे. परभणी ICU मध्ये. काय झालं होतं नेमकं तुम्हाला? काही नाही, रक्त पोच होत नाही, जास्त थकवा, हे जास्त नासकाम झालं की श्वास बंद होतोय, श्वास घेता येत नाही, असं सगळं चालू असतंय. पण कसं असतंय, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. मग त्याच्यामुळं आम्ही सगळंच तेच करतोय. काय तुम्हाला मदत वगैरे काय होते कुठून? मदत वगैरे कुठूनच काही नाही आम्हाला. कुठून काय अपेक्षा काय तुम्हाला? अपेक्षा काय आहे की सरकारनं आम्हाला काही ना काही योगदान द्यावं, मार्गदर्शन करावं काहीतरी. मग मग काय किती खर्च येते त्याला उपचारासाठी? उपचारासाठी असं सांगता येत नाही ना, कधी किती. डॉक्टर काय म्हणले तुम्हाला? काय नाही, डॉक्टर गोळ्या चालू आहेत सध्याला. जास्त रेस्ट करा म्हणले होते, पण आम्हाला जमत नाही जास्त रेस्ट करायला. बघा, कालिका कला केंद्र जे आहे ते उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये येते आणि या कला केंद्राचे जे पथक होतं त्यांनी अकलूज या ठिकाणी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्यांना. आणि इथं त्यांनी त्यांचा या ज्या ग्रुपमध्ये कलाकार होते त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जे कलाकार होते सहभागी झालेल्या महिला होत्या, नेमकं कालिका कला केंद्रामध्ये काम करणारे या जी महिला आहेत यांच्यावर काय परिस्थिती आहे, या महिला इथं कशा आल्या आणि त्यांचं नेमकं हा जो ग्रुप आहे या ग्रुपला बक्षीस मिळालं, त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्यूअर 3,47,00,000 व्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, कालिका कला केंद्र, उस्मानाबाद धाराशिव.
कष्टानं जरा जपलं आपलं कर्तृत्वानं दिसावा, कष्टानं जरा जपलं आपलं कर्तृत्वानं दिसावा. सुगंधिं पुष्टिवर्धनं दुर्वार्तिरबन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. पवित्र स्नान करून त्यांचं पाप हरले हो, पवित्र स्नान करून त्यांचं पाप हरले हो. भारताच्या या संस्कृतीमुळे कित्येक उद्धरले हो, भारताच्या या संस्कृतीमुळे कित्येक उद्धरले हो. चंदनाने कवनातून सार मानला पुरा, चंदनाने कवनातून सार मानला पुरा. कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा, कुठ कुठ बरं वाटते जरा आणि पुन्हा पुन्हाची भरतीच करा.